बातमी जळगावातनं आहे। लग्न सराईच्या हंगामात सुवर्णनगरीमध्ये सोनं आणि चांदी दरामध्ये मोठी उसळी दिसतेय। सोन्याच्या दरामध्ये 3,500ची तर चांदीमध्ये 3,000ची वाढ झाली आहे। सध्या जीएसटी सह सोनं 1,54,000वर तर चांदी 2.5 लाखांच्या पुढे पोहोचली आहे। दरवाढीमुळे खरेदी मंदावली असली तरीही लग्न सराईमुळे ग्राहकांना खरेदी टाळणं आता कठीण जातंय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा यावर थेट परिणाम होतोय असंही तज्ञांकडून कळतंय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये दररोज चढ उतार होताना पाहावयास मिळतंय। काल देखील सोन्याचा दर ज्या पद्धतीने बघितला तर या ठिकाणी सोन्याचा दर 500 रुपयांनी घसरलेला होता। मात्र आता तोच सोन्याचा दर आज सकाळी ज्यावेळेस मार्केट उघडलं तर त्याच सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,500 आणि चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। एकीकडे लग्न सराईची धामधूम सुरू असतानाच मात्र ग्राहक वर्गांना सोने आणि चांदीच्या दरामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी चढ उतार होताना दिसतंय त्यामुळे मोठा फटका देखील या ठिकाणी बसतो आहे। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,500 आणि चांदीच्या दरात 3,000ने वाढ झाल्यानंतर आज सोन्याचा दर जीएसटी सह 1,54,000 इतका आहे, तर चांदीचा दर देखील 2,50,000 इतका 50,300 पर्यंत येऊन टेपलेला आहे। नेमकं आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सोन्याचा दर चढ उतार होताना दिसून येत आहे। दुसरीकडे जर बघतोय तर या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झालेला आहे। सर काय सांगसाल, गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहावयास मिळालेली आहे। आज देखील सोन्याचा दर 3,500, चांदीचा दर 3,000ने घसरण झालेली, काय कारण असू शकतात? नक्कीच जर कधी आपण विचार करत असणार तर मागच्या आठवड्यात आपण ज्या आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती बघत होतो त्या परिस्थितीमुळे रेट फार कमी आणि डाऊन झाल्याचे आपल्याला बघायला मिळत होते। पण जर कधी आता ह्या आठवड्याचा आपण विचार करणार असेल तर आपल्याला रेट वाढलेले दिसून येत आहे। त्याचे कारण असं असणार आहे की आपण आता ह्या आठवड्यात जर कधी बघत असाल तर युद्धाची परिस्थिती आपल्याला स्थिर होताना दिसते, कुठेतरी वातावरण स्टेबल होताना आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे गोल्ड इन्व्हेस्टमेंट आता वाढताना आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे नक्कीच आपल्याला सोन्याच्या रेटमध्ये आता वाढ बघायला मिळते। तर या ठिकाणी हे युद्ध जर आता थांबण्याचा चिन्ह दिसत आहे। जर हे युद्ध पूर्णपणे थांबलं तर सोन्याचा दर 1,80,000पर्यंत जाऊ शकतो असं देखील मत सोने तज्ञांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केले। मात्र दुसरीकडे ग्राहकांनी आज 1,54,000 1,55,000 जो दर आहे त्यात खरेदी करावं असं देखील सोने तज्ञांचं मत या ठिकाणी बोलताना व्यक्त झालेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।